नागभीड जवळील नवखळा गावालगत टेकडीच्या पायथ्याशी परमपूज्य श्री दादूराम बापू यांचे आश्रम आहे। दादूराम बापू यांनी आश्रमच्या परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या शुभ प्रसंगी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन सर्व देशवासियांना एक संदेश दिला की पर्यावरण असंतुलित झाल्यामुळे मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। याकरिता पर्यावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावरती कमीत कमी एक झाड लावणे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे। देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या महामानवाने क्रांतिकारकाने बलिदान दिले आहे त्यांच्या बलिदानाला कधी विसरू नये। याकरिता आपल्या मुलांना भारतीय संस्कार संस्कृती शिकवण्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे। त्यांच्यासाठी आपल्याला नेहमी त्यांच्याशी संवाद साधावे लागेल, त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन पवित्र आणि मजबूत बनेल। संस्कार हेच मानवी जीवनाचा पाया आहे। आपल्या देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी योद्ध्यांनी आपल्या जीवाचे बलिदान देऊन आपल्याला आझादी मिळवून दिली, हे आपण विसरून चालणार नाही। सोबत आपण याची पण माहिती आपल्या मुलांना द्यायला पाहिजे की आपलं शरीर मनाच्या बंधनात आहे आणि मनाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी भारतीय महापुरुषांना शरण जावे लागेल। मनाच्या बंधनातून मुक्त होण्याची कला आपल्याला शिकावी लागेल। असा संकल्प करून प्रत्येकाने आपले जीवन धन्य बनवण्याची गरज आहे।